मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, स्वतःचा हात धरायला आपण शिकलं पाहिजे. माणसं येतात किंवा आपल्या जवळची व्यक्ती येतात, ते तसेच टिकून राहतील असे मात्र होत नाही. वेळ येईल तीही तशीच टिकून राहील असे मात्र होत नाही. मित्रमैत्रिणी, नातेवाईक हे सुद्धा त्या त्या वेळेमध्ये येतील, पण ते तसेच टिकून राहतील असे होत नाही. काही वेळेस मदतीला आपल्याला इतर व्यक्ती धावतील, पण तेही तसेच टिकून राहतील असे होत नाही. मित्रांनो, वेळ बदलते, त्याच संदर्भाने नातेसुद्धा बदलते, स्थितीसुद्धा बदलते. म्हणून त्याच पद्धतीने आपण त्याच अपेक्षेत किंवा इतर व्यक्ती आपल्यासाठी कार्य करतील याच प्रतीक्षेत असणं हे मात्र चुकीचं आहे. प्रत्येक वेळी वेळ, स्थिती, नाते, इतर मदत करणारे व्यक्ती हे येतील किंवा तसेच राहतील असे होत नाही. म्हणून कोणाच्याही भरोशावर, कोणाच्याही येण्यावर आपण अवलंबून राहता कामा नये. कारण एक वेळ येणारे लोक दुसऱ्यांदा आपल्या मदतीला येतील असे निश्चितच घडून येणार नाही. आणि असे झाले नाही तर मग आपण निराश होतो. पण यावेळी सत्य आपण समजून घेतले पाहिजे की स्वतःच्या भरोशावरच आपण जगणे शिकलो पाहिजे. स्वतःच्या हिमतीवरच आपण जगणे शिकलो पाहिजे. स्वतःसाठीच कष्ट करणे आपण शिकलो पाहिजे. स्वतःची ताकद लावणं आपण शिकलो पाहिजे आणि स्वतःवरच विश्वास करणं शिकलो पाहिजे. म्हणजे आपण ज्याही दृष्टीने विचार करतो किंवा इतर व्यक्ती, इतर वेळ, इतर स्थिती ही आपल्या मदतीला येईल आणि असे झाले नाही तर आपण नाराज होतो, तर तसे कदापि पुढील स्थितीमध्ये होणार नाही. कारण आता आपण स्वतःचा हात स्वतःच धरला आहे. आपण स्वयंप्रकाशित झालो आहोत. आपण स्वतःलाच स्वतःची मदत देतो आहे आणि इतरांची मदत आपण न घेता कार्य करतो आहे. मित्रांनो, जीवनामध्ये एवढं जरी आपण शिकलो तर नक्कीच आपण आनंदाने जीवन जगू शकू. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.